हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजीमधील चॅप्टर नंबर 14 इकोसिस्टम अँड एनर्जी. त्याच्यामधील आपण बघणार आहोत इकॉलॉजिकल सक्सेशन. तर आता बघूयात इकॉलॉजिकल म्हणजे काय. आता इको म्हणजे काय, एन्व्हायरमेंट, आणि लॉजी म्हणजे काय, स्टडी. आता आपण बघूया सक्सेशन म्हणजे काय. तर सक्सेशन म्हणजे काय, इम्पॉर्टंट कॅरेक्टर अँड कम्युनिटी म्हणजे काय झालं सक्सेशन. आता आपण बघूया इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय. द ऑब्झर्व द प्रोसेस ऑफ चेंज इन द स्पेसिस स्ट्रक्चर अँड इकॉलॉजिकल कम्युनिटी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. म्हणजे काय तर जी काही कम्युनिटी आहे त्याची, म्हणजे कोणती इकॉलॉजिकल सक्सेशनची कम्युनिटी आहे, त्याच्यामध्ये काय होतात तर दे आर द इंटरॅक्टिंग ऑफ ग्रुप ऑफ व्हेरियस स्पेसिस. फॉर एक्झाम्पल डेझर्ट, फॉरेस्ट, ग्रासलँड अँड मराईन एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, द ऑल लिव्हिंग थिंग किंवा ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर द चेंजेस इन द ओव्हर टाइम. म्हणजे काय झालं, इट इज द इकॉलॉजिकल सक्सेशन. त्याच्यानंतर इकॉलॉजिकल सिस्टीम आर द कन्स्टंटली चेंजेस इकॉलॉजिकल सक्सेशन. म्हणजे काय, त्याच्यामध्ये जी काही इकॉलॉजिकल सक्सेशन आहे किंवा फॉर एक्झाम्पल इन एन्व्हायरमेंट, त्याच्यामध्ये काय होतात तर वारंवार बदल राहणे. मग फॉर एक्झाम्पल असतील तर दे आर द सिजनल व्हॅरिएशन. बरोबर आहे. इकॉलॉजिकल सक्सेशन इज अ गार्डियल प्रोसेस चेंज अँड रिप्लेसमेंट ऑफ द pieces in community. Each new community make it the harder for the previous community to survive. म्हणजे काय तर प्रत्येक लिव्हिंग थिंग, म्हणजे काय लिव्हिंग थिंग असतील किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण म्हणूया, हे त्याच्या मागील कम्युनिटीवरती डिपेंड असतो. फॉर एक्झाम्पल क्लायमेस कम्युनिटी असतील आणि सेव्हरल कम्युनिटी. मग क्लायमेस कम्युनिटीचे एक्झाम्पल असतील टुंड्रा अँड ग्रासलँड, आणि सेव्हरल कम्युनिटीचे असतील तर ग्रासलँड अँड डिफरंट प्लांट्स. मग द प्रोग्रेसिव्ह चेंजेस स्पेसिस कॉम्पोजिशन ऑफ द इकोसिस्टीम, हे त्याचे इकॉलॉजिकल सक्सेशन झालं. आणि त्याच्यानंतर आपण बघूया की इकॉलॉजिकल सक्सेशनचे मेनली 2 टाईप पडतात. देर आर 2 टाईप ऑफ इकॉलॉजिकल सक्सेशन. त्याच्यामध्ये आहेत प्रायमरी सक्सेशन आणि सेकंडरी सक्सेशन. आता आपण सुरुवातीला बघूया की प्रायमरी सक्सेशन म्हणजे काय. द प्रायमरी सक्सेशन इट इज अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग लाईफ इन अ एरिया वेअर ऑन अ लाईफ एक्झिस्टिंग इयरली. म्हणजे काय तर जे काही इकॉलॉजिकल सक्सेशन आहे, फॉर एक्झाम्पल सक्सेशन क्रिएटिंग द प्रोसेस ऑफ एरिया, दे आर द डिपेंडिंग ऑन द एरिया. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट असेल आणि रिव्हर्स असतील. बरोबर. द मग त्याच्यामध्ये आपण प्रायमरी सक्सेशनचे एक्झाम्पल बघूया. द अ एक्झाम्पल ऑफ एरिया इन विच द कम्युनिटी हॅज नेवर लाईव्ह बिफोर द वुड बी लाईक नेव लावा अँड रॉक फ्रॉम द वॉल्कॅनो दॅट मेक अ न्यू आईसलँड. हे झाले प्रायमरी सक्सेशनची एक्झाम्पल. ज्यावेळेस तिथं फॉर एक्झाम्पल इन फॉरेस्टमध्ये तिथं फॉरेस्ट तयार होत आहे, ते आपण इथे इमेजमध्ये पाहू शकता की त्यावेळेस काय होतात किंवा फॉरेस्टमध्ये तिथे प्लांट तयार होतात. तिथले दे आर द डिपेंडिंग ऑन द एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल प्रायमरी सक्सेशनचं एक्झाम्पल आहे पायनॉर स्पेसिस. पायनॉर स्पेसिसमध्ये मग आपण बघूया की पायनॉर स्पेसिस काय राहतात. दे आर द हार्डी स्पेसिस विच आर द फर्स्ट टू कोनलाइज बॅरल. मग त्याच्यामध्ये असतील रॉक्स असतील आणि लायकेन्स असतील. दे आर द हेल्पिंग इन द वेदरिंग ऑफ द रॉक अँड सॉइल फॉर्मेशन. म्हणजे काय, ज्यावेळेस फॉरेस्ट असेल किंवा रॉक्स आहे त्यावेळेस तिथं काय करतात, दे आर द हे ज्या लायकेन स्पेसिस आहेत किंवा त्याला काय म्हटलं जातं ब्रायोफाईट मॉसेस इन स्मॉल अमाऊंट ऑफ, किंवा त्याला काय म्हटलं जातं जे काही ब्रायोफाईट स्पेसिस आहेत ते काय करत असतात तर दे आर द मेकिंग ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ द सॉइल. हे झालं पायनॉर स्पेसिसचं. मग त्याच्यानंतर आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रायमरी स्पेसिस, त्याच्यामध्ये त्याचं एक्झाम्पल आहे पायनॉर स्पेसिस. मग त्याच्यामध्ये जी काही लायकेन्स असतील, लायकेन्स डायट दे द कंपोज ॲडिंग द स्मॉल अमाऊंट ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉइल टू मेक द सॉइल. सिम्पल प्लांट लाईक मॉसेस अँड फेर्न ग्रो इन दिस न्यू सॉइल. मग हे जे प्लांट आहेत, जी काही त्यांची लाईफ सायकल कंप्लीट झाल्यानंतर जी काही त्यांचे लिप्स असतील, स्टेम असतील किंवा रूट्स आपण त्याच्यामधून वॉटर रिमूव्ह झाल्यानंतर त्यांची प्रोसेस काय होते, डिकॉम्पोजिशन प्रोसेस तयार होते. मग ज्यावेळेस आफ्टर डिकॉम्पोजिशन प्रोसेस झाल्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये काय होणार तर सॉइल मेकिंग होणार. मग जी पूर्ण डिकम्पोज होणार.
मग त्याच्यानंतर आपण बघूया प्रायमरी सक्सेशनमध्ये मग द सिम्पल प्लांट डाय ॲडिंग ऑर्गॅनिक मटेरियल. मग जी काही प्लांट्स असतील किंवा लायकेन्स असतील किंवा मॉसेस आहेत, मग त्याच्यामध्ये काय होणार, त्यांचे लिप्स असतील किंवा रूट्स असतील किंवा स्टेम असतील, त्याच्यापासून काय होतात, ज्यावेळेस ते डिकम्पोज होत असतात, दे आर द डिकम्पोजिंग प्रोसेस, त्यावेळेस काय होणार, त्याच्यापासून काय होणार, डिफरंट ऑर्गॅनिक मटेरियल आपल्याला भेटू शकतं. द सॉइल लेअर्स थिकनेस अँड ग्रासेस अँड दे आर द प्लांट बिईंग द टेक ओव्हर. हे झालं प्रायमरी सक्सेशन इन प्लांटमध्ये. तसंच आपण इन ॲनिमलमध्ये फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट असतील, बर्ड्स असतील, मॅमल्स असतील, कॅन नाव बिईंग अ मूव्ह व्हॉट हॅज द एअरली ओन बेअर द रॉक न्यू ऑर द सपोर्ट अ व्हरायटी ऑफ लाईफ. ज्यावेळेस हे प्लांट असतील किंवा इन्सेक्ट असतील, स्मॉल बर्ड्स असतील किंवा ॲनिमल असतील, वाईल्ड ॲनिमल असतील किंवा डोमेस्टिक ॲनिमल असतील, त्यावेळेस त्यांची कंप्लीट लाईफ सायकल कंप्लीट झाल्यानंतर जी काही त्यांची बॉडी आहे त्यावेळेस काय होते, डिकॉम्पोज होते अँड दे आर द मेकिंग ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ सॉईल. हे झालं प्रायमरी सक्सेशन. आता इथं आपण ह्या इमेजमध्ये पाहू शकता, ज्यावेळेस न्यू फॉरेस्ट असेल किंवा प्लांट असेल त्याची ग्रोथ, दे आर द ग्रोईंग ऑफ स्टेप बाय स्टेप. हे झालं प्रायमरी सक्सेशन. त्याच्यानंतर आपण सुरुवातीला पाहिलं होते की इकॉलॉजिकल सक्सेशनचे 2 टाईप आहेत. मग त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं प्रायमरी सक्सेशन असेल आणि आता पाहणार आहोत सेकंडरी सक्सेशन. आता सेकंडरी सक्सेशन काय आहे, दे आर द प्रोसेस ऑफ रिस्टॅबिलायझेशन दॅट फॉलोज द डिस्टर्बन्स इन एरिया वेअर लाईफ हॅज फॉर्म्ड अ इकोसिस्टीम. म्हणजे काय, ज्यावेळेस इन इकोसिस्टीममध्ये चेंजेस होतात ड्यू टू द चेंजेस ड्यू टू द इव्हर्शन डिकॉम्पोजिशन किंवा डिपॉजिशन. म्हणजे काय, ज्यावेळेस त्याच्यामध्ये इकोसिस्टीम तयार होत असते त्यावेळेस काय होणार, किंवा त्यांची फॉर एक्झाम्पल लायकेन्स पकडूया, ते काय होणार, ज्यावेळेस त्यांच्यामध्ये ग्रो होते, त्यांची लाईफ सायकल कंप्लीट झाल्यानंतर त्यांचे स्टेम असतील, लीफ असतील किंवा रूट असतील, ते काय होतात, डिकम्पोज होतात. मग त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जी काही न्यू फॉर्मेशन होते, त्यांचे न्यू प्लांट फॉर्मेशन होतात, त्यावेळेस ते काय होतात, पुन्हा तयार होतात. हे झालं सेकंडरी सक्सेशन. त्याच्यामध्ये मग त्याचे इकोलॉजिकल सक्सेशनचे टाईप आहेत. ऑकर्स ऑन द सरफेस वेअर ऑन इकोसिस्टीम हॅज प्रिव्हियसली एक्झिस्टेड. इट इज अ प्रोसेस बाय विच आर कम्युनिटी रिप्लेस अनदर कम्युनिटी विच हॅज बीन द partly or totally destroyed. The might be the natural process such as food, earthquake, etc. हे झालं आपण सक्सेशन, सेकंडरी सक्सेशन. आता ह्याच्यामध्ये आपण हा 4 पिक्चर आहे त्याच्यामध्ये आपण बघूया, किंवा त्याला काय म्हटलं आहे, सर्कल ऑफ लाईफ इन सेकंडरी सक्सेशन. मग सुरुवातीला काय असतील, क्लायमॅक्स फॉरेस्ट असतील, त्याच्यामध्ये मग डिफरंट डिस्टर्बन्स असेल, ग्रासेस असतील, श्रब्स असतील आणि स्मॉल ट्रीज असेल. दे आर द मेकिंग ऑफ स्मॉल फॉरेस्ट. त्याच्यानंतर आपण बघूया हे स्टेजेस ऑफ पायनर स्टेजेस आणि त्यालाच काय म्हटलंय, क्लायमॅक्स कम्युनिटी. ज्यावेळेस ह्याच्यामध्ये इकॉलॉजिकल सक्सेशन असतील किंवा त्यालाच काय म्हणूया आपण, एन्व्हायरमेंटमध्ये बदल घडत असतात, त्यावेळेस त्याच्यामध्ये दे आर द हेल्पिंग ऑफ दिस इकॉलॉजिकल सक्सेशन. त्याच्यानंतर ज्यावेळेस ही इकॉलॉजिकल सक्सेशन प्रोसेस होत असते त्यावेळेस 2 फिजिकल फॅक्टर अफेक्ट करत असतात. मग कोणते आहेत, दे आर द टेम्परेचर अँड द अमाऊंट ऑफ रेनफॉल. ज्यावेळेस एखादी स्मॉल बॉडी किंवा स्मॉल फॉरेस्ट डेव्हलप होत असेल, तिथं सगळ्यात महत्त्वाचं आहे टेम्परेचर अँड रेनफॉल मीन्स वॉटर. त्याच्यानंतर आहे द ह्युमन अफेक्ट इकॉलॉजिकल सक्सेशन. मग त्याच्यामध्ये आपण बघूया क्लिअरिंग द लँड ऑफ गार्डन, preparing the soil for planting, type of major external event that the radically restructure and disturb previously stabilized ecosystem. This disturbance may be the immediately being the process of ecological succession. मग आता आपण सुरुवातीला पाहिलं की इकॉलॉजिकल म्हणजे काय, आपण बघूया. हे झालं इकॉलॉजिकल सक्सेशन. आता आपण सुरुवातीपासून बघूया. सुरुवातीला पाहिलं इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते टाईप आहेत. फर्स्ट वन आहे प्रायमरी सक्सेशन आणि सेकंड वन आहे सेकंडरी सक्सेशन. मग त्याच्यानंतर त्यांचे एक्झाम्पल पाहिले. मग दे आर द अफेक्टिंग ऑफ फिजिकल फॅक्टर, द टेम्परेचर अँड रेनफॉल. ओके.